आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली आणि या तपोपूर्तीच्या निमित्तानं जो 12 वर्षाचा प्रवास आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाने केलेला आहे आणि देश सर्व पातळीवर खूप वेगाने प्रगती करताना आपण सगळेजण पाहतोय। आज आपण सगळेजण पाहत असताना देशाच्या पायाभूत विकासासाठी आदरणीय मोदीजींनी समाजातल्या प्रत्येक घटकांना सोबत घेऊन प्रत्येक घटकाचा विचार करून आज देशाला प्रगतीकडे नेण्याचा संकल्प केलेला आहे आणि एक आमूलाग्र बदल आज देशामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये झालेला आपण सगळेजण पाहतोय। खास करून मोदीजींनी समाजातल्या शेवटच्या घटकाला न्याय मिळाला पाहिजे, समाजातला शेवटचा घटक विकासापासून वंचित नाही राहिला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका मोदीजींनी आपल्या कालखंडामध्ये घेतली। आज आपण सगळेजण पाहत असताना देशामध्ये पायाभूत सुविधांचा विकास होत असताना देशानं दळणवळणाच्या क्षेत्रामध्ये क्रांती केलेली आपण सगळेजण पाहतोय। देश आज सर्वोत्तम रस्त्याने जोडलेला आपण सगळेजण पाहतोय। देशातली दळणवळणाची प्रत्येक साधनं असतील ती साधनं खूप मजबूत होताना आपण पाहतोय। त्यामुळं देशामध्ये आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली दळणवळणाच्या साधनाचा प्रचंड मोठा विकास होत असताना अगदी आज आपण सोलापूरच्या बाजूने बघितलं तरी सोलापूरच्या बाजूला सगळ्या बाजूने गेलेले मोठे मोठे हायवे या प्रत्येक जिल्ह्याला जोडण्याचं काम करताना आपण सगळेजण पाहतोय। त्यासोबत रेल्वेचं आधुनिकीकरण आपण सगळ्यांनी पाहिलं। नवनवीन रेल्वेचे मार्ग आज उभे राहताना आपण सगळेजण पाहतोय। खूप नवीन मार्ग रेल्वेचे उभे राहिले आणि रेल्वेला एक वेगळं स्वरूप देण्याचं काम आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली झालं। त्यामध्ये त्याचं एक उत्तम उदाहरण वंदे भारत ट्रेन जी आपण सगळेजण पाहतोय चालू झाली आणि त्या वंदे भारत ट्रेननं दळणवळणाच्या साधनामध्ये क्रांती केलेली आपण सगळेजण पाहतोय। प्रचंड मोठा प्रतिसाद या निमित्ताने मिळाला। देश उद्योग क्षेत्रामध्ये प्रगती करत असताना खूप मोठे मोठे उद्योग देशामध्ये येत असताना मोदीजींनी खऱ्या अर्थानं देशाला मजबूती देत असताना मेक इन इंडियाचा नारा दिला आणि त्या अनुषंगानं देशातल्या उद्योजकांना किंबहुना देशामध्ये निर्मिती झालेल्या वस्तूंना देशातल्या जनतेनं प्राधान्य दिलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेतली। त्या शेतकरी बांधवांसाठी विविध योजना राबवत असताना खास करून सिंचन क्षेत्रामध्ये खूप मोठी प्रगती झालेली आपल्याला दिसते। देशामध्ये राज्यामध्ये सिंचन क्षेत्र वाढत असताना मोदीजींनी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून प्रत्येक राज्यामध्ये दुष्काळी भागाला पाणी पोहोचवण्यासाठी खूप मोठी ताकद प्रत्येक राज्याला आणि शेतकरी बांधवांना देण्याचं काम केलं। त्यासोबत बळीराजा सिंचन योजना पण मोदीजींनी चालू केली आणि त्या माध्यमातून देशामध्ये सिंचन क्षेत्रामध्ये झालेली क्रांती आपण सगळेजण या ठिकाणी पाहतोय। एका बाजूला शेतकरी समृद्ध होत असताना शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध होत असताना नागरी भागातल्या लोकांसाठी नागरी विकासाचा खूप मोठं काम आदरणीय मोदीजींनी केलं। देशामधल्या प्रत्येक मोठ्या शहरांना अगदी सोलापूरपासून असे अनेक शहरं आहेत की ज्या शहरामध्ये नागरी विकासाच्या दृष्टिकोनातून खूप मोठं काम झालेलं आपण पाहतोय आणि त्याचसोबत आपण सगळ्यांनी बघितलं असेल आरोग्याच्या क्षेत्रामध्ये खूप मोठी प्रगती आपण झालेली पाहतोय। खूप मोठी एम्स सारखी हॉस्पिटल आपण बघितलं, खूप मोठ्या संख्येनं त्या हॉस्पिटलच्या संख्येमध्ये वाढ झाली आणि त्यासोबत देशातल्या प्रत्येक नागरिकाला उपचार मिळाला पाहिजे। उपचाराविना कुठल्याही नागरिकाला स्वतःचा जीव गमवावा लागू नये किंबहुना उपचारापासून वंचित कोण नागरिक राहू नये
म्हणून आयुष्यमान भारत योजना आदरणीय मोदीजींनी या देशामध्ये चालू केली आणि जगातली सगळ्यात मोठी योजना आयुष्यमान भारतच्या रूपानं आज लोकांच्या सेवेसाठी या देशामध्ये चालू असलेली आपण सगळेजण पाहत आहे. त्या माध्यमातून कोट्यावधी रुग्णांना या योजनेची मदत झाली आणि असंख्य रुग्णांचे जीव वाचले, असंख्य रुग्णांना स्वतःचं जीवन सुसह्य करता आलं. अशा पद्धतीचं काम या माध्यमातून झालेलं आपण पाहतोय. खास करून सार्वजनिक क्षेत्रामध्ये मध्ये मोदीजींच्या सरकारवर आज विश्वास असलेला आपण सगळेजण पाहतोय आणि प्रशासनामध्ये आलेली शिस्त मोदीजींच्या कालखंडामध्ये ही एक प्रचंड मोठी शिस्त आज प्रशासनामध्ये आलेली आपण सगळेजण पाहत आहे आणि त्या माध्यमातून प्रशासकीय व्यवस्थेला प्रशासकीय व्यवस्थेवर एक मोठा प्रभाव मोदीजींचा आणि मोदीजींच्या सरकारमध्ये असलेल्या कामाचा आपण सगळेजण पाहतोय. त्या माध्यमातून एक सामान्य माणसाचा विश्वास संपादन करण्याचं काम त्यामातून झालेलं आपण सगळेजण पाहतोय. मोदीजींच्या कालखंडामध्ये आपण बघतो की प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे असा संकल्प मोदीजींनी पंतप्रधान झाल्यानंतर केला आणि त्याच माध्यमातून देशातला एकही नागरिक जो बेघर आहे तो घरापासून वंचित राहिला नाही पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि प्रधानमंत्री आवास योजनेतून क्रांतिकारी काम या देशामध्ये झालेलं आपण सगळेजण पाहताय. खास करून मोदीजींना महाराष्ट्राच्या वतीने आपण धन्यवाद देऊया की देशाच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्ती प्रधानमंत्री आवास योजनेची घरं मंजूर कुठे झाले असतील तर ते महाराष्ट्रामध्ये झाली. गेल्या 10-12 वर्षामध्ये 10 लाख घरं महाराष्ट्रासाठी मंजूर होत असताना चालू वर्षामध्ये पाठीमागच्या वर्षामध्ये 30 लाख घरं या महाराष्ट्रासाठी मोदीजींनी मंजूर केली आणि जवळजवळ 100% लाभार्थ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली. आज कामही चालू झालेली बघताय आणि ही सगळ्या लोकांना भविष्यामध्ये एक स्वतःचं हक्काचं घर मिळेल अशा पद्धतीचं काम मोदीजींनी केलं आणि यातूनही कोण राहिला असेल तर नव्यानं सर्वे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि तो सर्वे पूर्ण झालेला आहे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये या देशामधल्या प्रत्येक नागरिकासाठी घर देण्याचं काम आदरणीय मोदींच्या माध्यमातून झालेलं आपल्याला दिसेल. जयदीप जानकर ग्रुप जे कन्स्ट्रक्शन यांचे वसंत विहार जानकर नगर आणि जुळे सोलापूर या ठिकाणी सर्व सोयींयुक्त 1 BHK 2 BHK आणि 3 BHK फ्लॅट उपलब्ध. आजच संपर्क साधा 98 500 29 966. ऑफिसचा पत्ता जे कन्स्ट्रक्शन जानकर नगर वाय चौक सोलापूर. खास करून नागरिक क्षेत्रामध्ये मेट्रोचं उभं राहिलेलं जाळं आपण सगळेजण पाहतोय. आजपर्यंत शहरामध्ये ट्रॅफिकचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे, शहरीकरण वेगानं वाढते, अशा परिस्थितीमध्ये ट्रॅफिकचा निर्माण झालेला प्रश्न आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत. अशा वेळी या शहरातल्या सगळ्या नागरी वस्त्यामध्ये मेट्रोचं जाळं उभं करण्याचं काम मोदींच्या सरकारच्या माध्यमातून झालं आणि लाखो कोटी रुपये खर्च करून जी मेट्रो सिटी आपल्या आहेत, मोठ्या शहर आहेत, आता या शहरामध्ये मेट्रोचं जाळं या निमित्तानं उभं राहिलेलं आपण पाहतोय. आपल्या मुंबईचा अटल सेतू हा तर आपण बघितला, समुद्रातनं जाणारा हा महामार्ग आपण बघितला की ज्यातून लोकांचा प्रचंड मोठा वाचलेला वेळ. अटल सेतू एक उदाहरण आहे, पण असे अनेक महामार्ग या मोदीजींच्या कालखंडामध्ये उभे राहिले आणि आज देश वेगाने प्रगतीकडे जाताना आपण पाहतोय. ग्रीन ग्रोथ कॉरिडॉरचा विषय असेल, असे अनेक प्रकल्प या माध्यमातून उभे राहिलेले आपण सगळेजण पाहतोय. खास करून विमान सेवेमध्ये झालेला क्रांती आपण सगळ्यांनी पाहिली असेल. 67 वर्षामध्ये या देशामध्ये 74 विमानतळ होती. मोदीजींच्या 12 वर्षाच्या कालखंडामध्ये 90 विमानतळ झाली. आज देशामधल्या विमानतळाची संख्या 164 आहे. मग एवढी मोठी प्रगती आज विमान क्षेत्रामध्ये आज झालेली आपण सगळेजण पाहतोय. त्यातलं उदाहरण आपलं सोलापूरचं विमानतळ आहे. इथली विमानसेवा चालू झालेली आपण पाहत आहे. अनंत अडचणी असताना सुद्धा ह्या विमानसेवा चालू करून या शहरांना देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये, विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम आदरणीय मोदीजींच्या सरकारमध्ये झालेलं आपण सगळेजण पाहतोय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, संसद भवन ही आपल्या देशाची अस्मिता असते.
नव्यानं बांधलेलं संसद भवन आपण सगळेजण पाहत असतो आणि त्या संसद भवनाच्या माध्यमातून एक देशाला खूप मोठं संसद भवन मिळाल्याचा आपल्या सगळ्यांना आनंद आहे आणि खूप अत्याधुनिक असं संसद भवन की जे जगातलं सगळ्यात अत्याधुनिक असं संसद भवन मोदींच्या कालखंडामध्ये झालेलं आपण सगळेजण पाहतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी संबंधित असणाऱ्या जे 5 प्रमुख स्थळं होती ज्याला पंचतीर्थ आपण म्हणतो ती सगळी विकसित करण्याचं काम मोदीजींच्या कालखंडामध्ये झालेलं आपण पाहतोय. आदिवासी बांधवांना न्याय मिळण्यासाठी बिरसा मुंडा जयंतीच्या माध्यमातून आदिवासी अभियान दिवस करत असताना आदिवासी लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी अनेक योजना मोदीजींच्या कालखंडामध्ये झालेल्या आपण पाहतो. त्यासोबत अहिल्यादेवींची 300वी जयंती जी साजरी केली. अहिल्यादेवींचं जे प्रचंड मोठं काम आहे ते सामान्यातल्या सामान्य नागरिकापर्यंत पोचलं पाहिजे आणि त्याचं अनुकरण आपण सगळ्यांनी केलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन ज्या अहिल्यादेवींनी एक सामाजिक समतेची क्रांती केली होती किंबहुना राजव्यवस्था कशी राजपाट कसा चालवावा न्यायव्यवस्था कशी चालवावी आणि त्याही कालखंडामध्ये आपण बघितलं असेल की सिंचनाचं काम कसं करावं. खास करून ज्या देवस्थान आपण पाहिले असेल की मुघल सुलतानांनी उद्ध्वस्त केलेली जी देवस्थानं होती त्या सगळ्या देवस्थानचा जीर्णोद्धार करण्याचं काम अहिल्यादेवींनी केलं होतं. ते काम जनतेच्या समोर नेण्याचं काम किंबहुना मी सांगेन की अहिल्यादेवींनी हिंदू मंदिरांचं जीर्णोद्धार केला त्या कालखंडामध्ये. त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं त्या मंदिरांना न्याय देण्याचं काम कुणी केलं असेल तर ते मोदीजींनी केलं. काशी विश्वेश्वराचा जीर्णोद्धार अहिल्यादेवींनी केला होता. त्यानंतर झालेलं आक्रमण आपण सगळ्यांनी पाहिलं पण त्यानंतर आज काशी विश्वेश्वराचा भव्य दिव्य असा कॉरिडॉर माननीय मोदीजींच्या कालखंडामध्ये झाला हे आपण सगळेजण पाहताय. उज्जैनचं महाकाली मंदिर तिथला कॉरिडॉर आपण सगळेजण पाहतोय आणि खास करून आपल्या सगळ्यांना छाती अभिमानाने आपली फुलून येते ज्या प्रभू श्रीरामाच्या राम मंदिरासाठी जवळजवळ 550 किती वर्ष वाट बघायला लागली. 550 वर्ष त्या मंदिराची वाट बघायला लागली होती की आमचे प्रभू श्रीराम एका छोट्याशा झोपडीमध्ये होते. त्या प्रभू श्रीरामांचं भव्य दिव्य असं मंदिर या मोदीजींच्या कालखंडामध्ये उभं राहिलेलं आपण बघतोय. कारसेवकांनी बलिदान दिलं. असंख्य लोकांनी त्या मंदिरासाठी योगदान पण दिलंय पण खऱ्या अर्थानं त्याला स्वरूप देण्याचं काम मोदीजींच्या कालखंडामध्ये झालं हे आपल्याला अभिमानाने सांगायला लागेल. महात्मा फुलेंची 200वी जयंती आज जयंती वर्ष महात्मा फुलेंची जयंती साजरी करत असताना 200 जयंती वर्ष साजरं करण्याचा निर्णय घेतलेला असेल. अशा अनेक योजना आपण प्रधानमंत्री उज्ज्वला योजना असेल. घराघरामध्ये आपण बघतो आज गॅस बघतो. पूर्वी गॅस बघायला लोकांच्या ज्याच्या घरी गॅस आहे अशा लोकांना प्रतिष्ठित लोक समजलं जायचं. आता आपल्या गरीबातल्या गरीब घरामध्ये सुद्धा आज गॅस आपण पोचलेला पाहताय आणि चूल बंद झालेली आपण पाहताय. याला कारण मोदीजींनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून या देशामध्ये महिला भगिनींना न्याय देण्याची भूमिका घेतली आणि हे सगळं करत असताना आज भारत एक विकसित देश म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर येतोय. जगामध्ये भारतानं मोदींच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठं स्थान निर्माण केलेलं आपण पाहतोय. प्रचंड मोठी शक्ती म्हणून पुढे येताना भारत पाहतोय. आज जगातली 4थी सगळ्यात मोठी आर्थिक महासत्ता म्हणून आज भारत आज जगापुढे आलेला पाहताय आणि लवकरच जगातली 3री सगळ्यात मोठी आर्थिक महासत्ता भारत होईल अशा पद्धतीची एक भारताला प्रतिष्ठा या जगामध्ये मिळवून देण्याचं काम मोदीजींच्या सरकारच्या कालखंडामध्ये सरकारच्या माध्यमातून झालेलं आपण सगळेजण पाहतोय. आज देश संरक्षण क्षेत्रामध्ये स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. आता आज देशातल्या अनेक कंपन्या असं काम करत आहेत की संरक्षण क्षेत्रामध्ये क्रांती होऊन संरक्षण क्षेत्रामध्ये देश स्वयंपूर्ण व्हावा ही भूमिका मोदींच्या कालखंडामध्ये घेतलेली जाते आणि त्यामुळं आज आपण पाहतो आज संरक्षण क्षेत्रामध्ये किंबहुना लष्करी क्षेत्रामध्ये देशाच्या सीमा मजबूतीनं त्याचं संरक्षण केलं पाहिजे
आणि भारताच्या सीमेकडे वाकड्या नजरेने बघायची कोणाची हिंमत होणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था मोदींच्या कालखंडामध्ये उभी राहिलेली आपण पाहताय. जेव्हा जेव्हा देशावर आक्रमण करण्याचा कोणी प्रयत्न केला तेव्हा तेव्हा देशाच्या बाउंड्रीला क्रॉस करून मोदीजींनी त्या लोकांना धडा शिकवण्याचं काम पाकिस्तानमध्ये असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी अशा गोष्टी घडल्या असतील त्या ठिकाणी घुसून आपल्या देशाची प्रतिमा जपण्याचं काम, आपल्या लोकांना न्याय देण्याचं काम मोदीजींच्या कालखंडामध्ये झालेलं आपण सगळेजण पाहतोय. गरिबीचा दर आपण बघितला, कशा पद्धतीने त्याच्यामध्ये झालेली प्रगती आपण सगळेजण पाहतोय. त्यामुळं मोदीजींचा 12 वर्षाचा जो कालखंड आहे हा देशाला विकासाकडे नेणारा, समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देणारा, भारताला एक मजबूत देश म्हणून या जगामध्ये पुढे आणणारा असा एक मोदीजींचा प्रवास आपण सगळेजण पाहतोय. देश सगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती करत असताना डिजिटल क्षेत्रामध्ये सुद्धा देशानं खूप मोठी प्रगती केलेली आपण बघतोय. या देशातल्या छोट्या छोट्या संस्था, व्यवस्था डिजिटल झालेल्या आपण सगळेजण पाहतोय आणि त्यामुळे प्रशासनामध्ये आलेली गतिमानता आपण सगळेजण अनुभवतोय. त्याही क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं काम मोदीजींच्या कालखंडामध्ये झालेलं आपण सगळेजण पाहतोय. खास करून आपण सगळेजण पाहिलं असेल की देशाचा विकास करायचा असेल तर समाजातल्या प्रत्येक घटकाला सोबत घेऊन केला पाहिजे. जोपर्यंत समाजातला प्रत्येक घटक बरोबरीनं या प्रक्रियेमध्ये सहभागी होत नाही तोपर्यंत देशाची प्रगती होऊ शकत नाही. हे मोदीजींनी या आपल्या सगळ्यांच्या समोर आदर्श घालून दिला. आणि खास करून महिला ज्यांचा वाटा 50% या देशामध्ये आहे त्या महिला सक्षमीकरणाचं काम मोदीजींनी हातामध्ये घेतलं आणि त्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाचा एक नवीन अध्याय सुरू झाला. आज आपण बघतो मोदीजींची मनापासूनची भावना की महिला सक्षम होत असताना त्या महिलांना लखपती करण्याचा संकल्प मोदीजींनी केला आणि त्या माध्यमातून प्रचंड मोठं काम आमच्या लखपती दिदी बनवण्याचं काम चालू आहे. महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की पाठीमागच्या वर्षापर्यंत 50 लाख महिला भगिनी आमच्या लखपती झाल्या आणि पुन्हा आम्ही 1 कोटी महिला भगिनींना लखपती करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. तेच देशभर अशा पद्धतीचं काम चालू आहे. महिलांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम मोदींच्या सरकारच्या माध्यमातून होताना आपण बघतोय. आज आपण बघतो स्थानिक स्वराज्य संस्था असतील, या सगळ्या संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण देण्याचं काम झालं असताना लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आमच्या महिला भगिनींना 50% आरक्षण 33% आरक्षण मिळालं पाहिजे आणि लोकसभा विधानसभेच्या माध्यमातून महिलांनी काम केलं पाहिजे आणि त्या महिला त्या लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आल्यानंतर त्या या देशामध्ये सक्षमपणे काम करतील आणि महिला उन्नतीचं काम त्यांच्या हातून होईल अशा पद्धतीची भूमिका मोदीजींनी घेतली. दुर्दैवाने जी लोक किंवा जो पक्ष सातत्याने महिलांच्यासाठी आम्ही काम करतो जे सांगतात किंबहुना देशाचं नेतृत्व करणारे जेवढे महिला नेतृत्व करणारे पक्ष होते अगदी सोनिया गांधीजी असतील, अगदी ममताजी असतील, ज्या ज्या लोकांनी महिला म्हणून आपण काम करत असताना जेव्हा महिला आरक्षणाचं बिल आलं तेव्हा मात्र त्यांनी विरोध केला. तरीसुद्धा मोदीजींनी संकल्प केलेला आहे की नारी वंदन विधेयक मंजूर करण्याचा संकल्प मोदीजींचा आहे. त्या दृष्टीनं आज आमचं सरकार एक एक टप्प्याने पाऊल पुढे टाकते हे आपण सगळेजण पाहत आहे. त्यासोबत शेतकऱ्यांच्यासाठी किसान सन्मान योजना चालू केली. अनेक योजना चालू झालेल्या आणि बंद झालेल्या आपण पाहत आहे. परंतु मोदीजींनी चालू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आज सातत्यानं चालू आहे आणि शेतकऱ्यांना मदत करत असताना शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आपण बघतो अगदी गोरगरीब शेतकऱ्यांना त्याचा प्रचंड मोठा लाभ झालेला आपण सगळेजण पाहतो. आणि छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जेव्हा शेतकरीचं कुटुंब थांबतं तेव्हा या योजनेतून त्या शेतकऱ्यांना मदत होत असते आणि तीच नमो किसान सन्मान योजना आमच्या महाराष्ट्र सरकारने चालू केली. या दोन्ही योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सक्षम करण्याचं काम केलं. आपण पाहतो बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, जो महामार्ग आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेला मुंबई टू विदर्भात नागपूर झालेला महामार्ग, एक प्रचंड मोठा महामार्ग झालेला आपण सगळ्यांनी पाहिला असेल. तशाच पद्धतीचे अनेक महामार्ग आता नव्याने होत आहेत. शक्तीपीठ महामार्ग असेल, अगदी नागपूर गोवा
हा महामार्ग असेल, असे अनेक महामार्ग या देशामध्ये झालेले आपण सगळेजण पाहतोय. सोलापूरच्या माध्यमातून आपण म्हणलं असेल, विमान सेवा चालू झाली. त्याच्या अगोदर विमानतळ झालं होतं, विमानतळाचं उद्घाटन मोदीजींनी केलं, विमान सेवा चालू झाल्या. तुम्ही म्हणला पुन्हा आता डे नाईटचं काय झालं, विमान सेवा चालू राहील याचा विषय. नक्कीच विमान सेवा चालू पुढे पण राहील, भविष्यात पण राहील. आज IT पार्कच्या माध्यमातून याची प्रगती आपण बघतोय. खास करून सोलापूर जिल्हा आज बघतो आपण. सोलापूर जिल्ह्यामध्ये रस्त्याचं उभं राहिलेलं जाळं आपण बघितलं तर कधी आपण स्वप्नात बघितले नव्हते. असे मोठे मोठे हायवेज आज आपण या सोलापूर जिल्ह्यातनं गेलेलं आपण बघतोय. आज आम्ही सगळ्या देवस्थानचा, कारण सोलापूर एक धार्मिक क्षेत्र असणारा हा जिल्हा आहे. याच्यामध्ये अक्कलकोट असेल, याच्यामध्ये आई तुळजाभवानी, आता दुसरा जिल्हा आहे पण आई तुळजाभवानीचं मंदिर असेल, पंढरपूर असेल, अगदी सिद्धरामेश्वराची नगरी असेल, याच्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सोलापूरमध्ये झालेलं काम असेल, या अगदी कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातले अनेक प्रकल्प, सांगोल्यासारखा तालुका असेल तो आज दुष्काळ मुक्तीकडे चाललेला आहे. त्यामुळं अशा अनेक भागामध्ये क्षेत्रामध्ये झालेलं काम आपण या माध्यमातून जिल्ह्यासाठी आपण बघतोय. आणि ज्या ज्या योजना आता प्रधानमंत्री आवास योजनेचा आपण लाभ बघितला असेल तर सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे ही भूमिका जेव्हा आपण ठेवली तेव्हा खूप मोठ्या संख्येनं प्रधानमंत्री आवास योजनेची घरं, किंबहुना तात्कालीन लाभार्थी 100% लाभार्थ्यांना वंचित असणारी लोक किंवा प्रतीक्षा देत असणाऱ्या लोकांना घर देण्याचं काम केलं. आता ह्या ज्या योजना झालेल्या आहेत, प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना, याही माध्यमातून सोलापूर जिल्ह्यासाठी मी जी योजना सांगितली ना त्या प्रत्येक योजनेचा लाभ सोलापूर जिल्ह्याला झालेला आहे. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये. भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप, GST सूट मिळाल्याचा घ्या फायदा. नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा. पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600 02 26 17.